माझ्या सगळ्या माता भगिनी ज्या वडीलधाऱ्या आहेत त्या, ज्या माझ्या युवा मैत्रिणी, मोठ्या सभा घेणं किंवा मंचावर जाऊन भाषण देणं, महिला कार्यक्रम घेणं, हे माझ्या वाट्याला आलंच नाही खूप दिवसात. आज मी सिद्धार्थचे आभार मानेन की हा योग मला आला आणि मला आज एकदम छान एक तुमचं वतन आहे, शिरोळींच्या वतनामध्ये महिलांच्या कार्यक्रमाला मला येता आलं आणि मला खूप सुंदर इथे दर्शन झालं. मला या सगळ्यांची सुंदर सुंदर भाषणं ऐकायला मिळाली. खरंच आहे ना, मी गोपीनाथ मुंडेंच्या पोटी जन्म घेतला हे माझं सर्वात मोठं सौभाग्य आहे. त्यामुळे मला संधी मिळाली ही माझी ईश्वराने ठरवलेली संधी आहे, कारण त्यांनी मला अशा पोटी घातलं आहे की तिला प्रत्येक संधी थोडी सहजच मिळणार आहे. मी काही फार त्याच्यामध्ये गप्पा मारणार नाही, पण ती संधी सोनं करणं हे आपले स्वतःचे संस्कार असतात. आणि आज मुंडे साहेबांच्या पोटी जन्म घेऊन मी राजकारणात या मंचावर आहे. राष्ट्रीय नेत्या वगैरे तुम्ही मला संबोधणं, पण ह्या सगळ्या खऱ्या शौर्य गाजवणाऱ्या वीरांगना आहेत, ज्यांच्या घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नाही, तरी या रात्रीचे 9 वाजले तरी आपल्या पक्षाने दिलेली झेंड्याची कमान, महायुतीची कमान सांभाळत आहेत. आणि सिद्धार्थ शिरोळेंचा प्रचार करत असताना अगदी आपल्यावर झालेल्या परकीय आक्रमणापासून ते आत्ता मोदींच्या निर्णयापर्यंत अत्यंत आत्मविश्वासाने बोलत आहेत. या स्त्री शक्तीसमोर, या दैवी शक्तीसमोर मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. सिद्धार्थ शिरोळे यांना तुम्ही विजय करा. मी सिद्धार्थ म्हणताय, कोणी सिद्धार्थ भैया म्हणे, पण सिद्धार्थ माझ्यासाठी लहान आहे, लहान म्हणजे वयाचं माझ्याच असेल, पण लहान भावासारखं आहे. आणि आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. आम्ही जेव्हा गावाकडे इथे मुंबईला यायचो, मुंबईला जायचो तेव्हा पुण्याला स्टॉप असायचा. पहिले रस्ते एवढे नव्हते ना आमच्या मोदींसारखे, नॅशनल हायवे, तेव्हा अटलजींचं सरकारही नव्हतं, तर आम्हाला पुण्याला थांबावंच लागायचं. नाही तर 16-17 तास त्या घाटामध्ये आम्ही अडकून पडलं की मग अडकलं. मग आमचं ठरलेलं असतं, माझ्या बाबांचे 2-3 मित्र, मग आमचं एक ठरलेलं जेवण असायचं, शिरोळे काकांकडे जेवण असायचं. आणि खूप लाजाळू, अत्यंत शाय, अत्यंत आपण बरं आपलं काम बरं, जीवाचा मित्र. राजकारणात यायचं नव्हतं, पण मुंडे साहेबांनी हट्टाने लोकसभा लढवण्यासाठी आणि अध्यक्षपदासाठी तेव्हा मला वाटतं पुढाकार घेतला. आणि खरं राजकारण सिद्धार्थच्या डोक्यात होतं, शिरोळे काकांच्या डोक्यातच नव्हतं. पण सिद्धार्थ आता राजकारणात येऊन आता दुसरी टर्म लढत आहे, तर मला खूप त्यांना शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये भरपूर विजय, मोठा सन्मानजनक विजय सिद्धार्थ शिरोळेंना मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी म्हणून सगळे तुम्हाला संबोधत आहेत. खरं तर स्त्रीचं जीवनच असं आहे. तसं मी सांगितलं की मी भाग्यवान आहे, मोठ्या माणसाच्या घरी जन्म झाला माझा. मोठ्या माणसाच्या घरी जन्म झाला तर मोठे संघर्ष असतात. प्रत्येकाच्या स्त्रीला संघर्ष असतोच. तिने PhD केली असो, ती वकील असो, ती डॉक्टर असो, नाहीतर ती कुठेतरी मिलवर काम करणारी कामगार असो, तिला संघर्षच असतो. तुम्ही असं कधी पाहिले का की 2 जण नोकरी करतात घरामध्ये, नवरा आणि बायको, दोघंही एकाच शाळेत शिक्षक आहेत, पण नवरा म्हणला तू ये बरं का जरा, मी भाजी टाकून ठेवतो फोडणी. असं ऐकलंय का कधी ऐकलंय का तुम्ही सांगा? किंवा तुम्ही कधी असं ऐकलंय का की एखादी इंजिनियर आहेत, दोघं एकाच फॉर्ममध्ये काम करतात, IT मध्ये दोघं, त्या हिंजेवाडी वगैरे झालं ना, IT पार्क वगैरे, IT मध्ये काम करतात, आणि नवरा म्हणतो की आज मी हाफ डे घेऊन तुझ्या आईला दवाखान्यात देतो. असं कधी ऐकलंय का? मी नाही पुरुषांची तक्रार नाही करत आहे, पण स्त्रीमध्ये स्वाभाविक गुण आहे तो म्हणजे भरभरून प्रेम देण्याचा, भरभरून सेवा करण्याचा. म्हणूनच स्त्रीला आशीर्वाद आहे की स्त्रीच एकमेव आहे जी दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते. त्या वेदना, त्या यातना ती सहन करू शकते. तिच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती म्हणजे मातृत्व आहे. आपली सृष्टी शक्ती, असं म्हणतात की शक्ती नसेल तर शिव देखील शव आहे. हे शक्ती म्हणजे तुम्ही सगळ्या आहात. आणि त्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणी, मला एकाने प्रश्न विचारला की लाडकी बहीण योजनेमधनं स्त्रियांना असं मिळालं, स्त्रियांना खूप मदत मिळाली. मला तर त्याचा खूप अभिमान वाटतो. पण बिना मदतीच्या स्त्रिया उभ्या राहतील आणि त्यांना जेव्हा खांद्याला खांदा लावून कष्ट करायला लावणारा समाज त्यांना तेवढाच सन्मान देईल, तेव्हा मला जास्त कौतुक वाटेल. आणि आम्ही मोदीजींकडे जेव्हा मी जवळून पाहिलं तर मी त्यांच्या प्रत्येक माणसाच्या इतिहासामध्ये
त्याच्या जीवनाच्या पूर्वार्धामध्ये त्याचं पुढचं जीवन लिहिलेलं असतं. माझे वडील मला नेहमी सांगायचे की त्यांचे वडील शेतकरी होते, फार लाड करायचे, त्यांच्या परवडेल तसा कापूस विकून 2 पेंड खजूर पावभर आणून खाऊ घालायचे लेकरांना, जत्रेमध्ये नेऊन त्यांना हवं नको ते बघायचे. पण ते म्हणायचे माझ्या वडिलांना तो सन्मान मिळत नव्हता. काखेमध्ये आपल्या खेटरं घेऊन त्यांना जावं लागायचं, कारण त्यांना ते सन्मान नव्हता मिळत. मी म्हणलं का माझ्या वडिलांसारखे दिसणारे सर्वजण असताना माझ्या वडिलांना का सन्मान नाही? म्हणून सन्मानाच्या लढाईसाठी मुंडे साहेब राजकारणात आहे. आणि मला विचार करा बरं, सन्मानाची लढाई अजून संपली आहे का? अजूनही सन्मानाचीच लढाई आपण लढतोय. किती दशकं झाले, किती पिढ्या गेल्या, तरी अजूनही एका गावामध्ये गेलं तर एक असते मातंग वस्ती, एक असते बौद्ध वस्ती, एक असतो धनगरवाडा, एक असतो माळी समाजाचा वस्ती, एक असतो वंजारवाडा, एक असतो बंजारे तांडा. हे सगळं आपल्या समोरचे चित्र आहे. हे अजून 4 पिढ्या खपल्या तरी आपल्याला बदलावासाठी काम करावं लागणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये एक तर लढाई बाजूलाच राहून जाते, ती म्हणजे स्त्री आणि पुरुषाची. या देशामध्ये एक संस्कृती आहे, आपण धर्माला मानतो, प्रत्येकजण आपल्या, कोणी नमाज पढत असेल, कोणी पूजा करत असेल, कोणी आणखी काय करत असेल, परंतु प्रत्येक धर्मामध्ये आपल्याकडे महत्त्व किती आहे स्त्रीला. तुम्हाला आता काल माझं चर्चा चालली होती माझ्या बहिणीशी. माझी बहीण म्हणली अगं सप्तशृंगी डोंगरात आहे, रेणुकाई मा डोंगरात आहे, सगळ्या देवीचे मंदिरं, वैष्णोदेवी डोंगरात आहे, सगळ्या देवीचे मंदिरं एवढे अवघड कसे, देवाचे मंदिरं सोपे? देवींना तो सन्मान होता. देवींचे सगळ्या असुरांचा नाश करायला कोणाला यावं लागायचं? महाकालीलाच यावं लागायचं. जर श्री हरवली सृष्टीतली तर कोणाला यावं लागायचं? महालक्ष्मीलाच यावं लागायचं. जर विद्या हरवली तर महासरस्वतीलाच यावं लागायचं. मग हे सगळे खाते जर बायका सांभाळत होत्या, स्त्रिया सांभाळत होत्या, मग आता असं काय झालं की महिला बालकल्याण सोडून स्त्रीला काहीच नाही. आता म्हणजे ही परिस्थिती, मला वाटतं, मी अभिमान वाटतो मला, युवा मोर्चाची अध्यक्ष कधीच महिला झाली नाही, पहिल्यांदा मी झाले महाराष्ट्राची महिला म्हणून. आणि नंतर ग्रामीण विकास खातं, ज्याच्यात शौचालय बांधायचं आम्हाला मोदीजींनी आम्हाला अवॉर्ड दिलं. पहिलं लाल किल्ल्यावरचं भाषण त्या माणसांनी करावं, आमच्या नेत्यांनी, आमच्या प्रधानमंत्र्यांनी. काय बरं, तर मी या देशामध्ये प्रत्येक स्त्रीला सन्मान देणार आहे, तर तिला शौचालय देणार आहे. कुणाच्याच डोक्यात अशी अफलातून कल्पना नाही आली. का? कारण त्यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात ते लिहिलेलं आहे. त्यांनी पाहिलंय ना स्वतःच्या आईची गरिबी, स्वतःच्या भावंडाचे हाल. त्यांनी पाहिलंय चुलीसमोर बसून खोकून स्वयंपाक करणारी आई. त्यांनी पाहिलंय शाळेमध्ये एक गणवेश विकत न घेऊ शकणारा बाप. त्यांनी हे सगळं पाहिलंय स्वतःचं शिक्षण करत असताना चहा विकून विकून आपल्या वडिलांना सहकार्य करतात. ही गरिबी पाहिल्यामुळे त्यांनी त्या महिलेची कुचंबणा पाहिली. आणि त्याच्यामुळे आपण सर्व त्यांच्याकडे पाहत असण्याचा एक आपल्याला एक अत्यंत सन्मान त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये वाटतो, एक आदर वाटतो. प्रधानमंत्री म्हणून हा आदर वेगळा, पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघण्याचा आदर. आज ते परत प्रधानमंत्री झाले, त्यांनी योजना केल्या. अहो, महिलांना जन्म घेण्याचा अधिकार हरियाणा राज्यामध्ये मी पहिले मंत्री असताना पहिला कार्यक्रम घेतला. मुलगी झाली तर मारून टाकत होते, मुलगी झाली दुधाच्या गंगाळ्यामध्ये लेकराला 1 दिवसाच्या बुडवून मारून टाकत होते. अशा प्रथा आपल्या देशामध्ये होत्या. सगळ्यात कमी संख्या हरियाणामध्ये मुलींची होती. तिथून बेटी बचाओ बेटी पढाओ अशा प्रकारची त्यांनी योजना सुरू केली. मी मंत्री असताना काय केलं, असं जर मी म्हणलं तर माझं मार्केटिंग केलं सर होईल, ते तुम्ही यूट्यूबवर बघा मी काय काय केलेलं आहे. पण ह्या योजनांना प्रभावित होऊन काम केलं. माझ्या वडिलांनी मला NGOत काम करायला सांगितलं होतं. NGOत काम करताना त्यांनी सांगितलं फार पपट पसारा करू नको, हे विषय निवड. मी विषय निवडले नीर आणि नारी. नीर म्हणजे काय? पाणी. नारी म्हणजे आपण सर्व. या दोघी कठीण परिस्थितीत आहेत. या दोघांनाही संघर्ष आहे. पाणीसुद्धा एक एक थेंब माणसाला मिळायला त्रास आहे आणि नारीला सुद्धा स्वतःचं अस्तित्व टिकवायला त्रास आहे. आणि म्हणून त्या 2 विषयावर काम केलं. आज खूप मला आनंद वाटतोय की असं छान मला बोलता येते तुमच्याशी. नाही तर माझ्या सभा जरा मला गाजवावं लागतात ना, मोठे लाखोच्या संख्येने लोक असतात, मग मला सुद्धा राणी लक्ष्मीबाईचं रूप घ्यावं लागतं, महाकालीचं रूप घ्यावं लागतं. पण असं छान गोड आवाजामध्ये संवाद साधणं हे पण एक मला पण त्याची फार गरज वाटते. आणि आज मला वाटतं की ही मला संधी मिळाली. सिद्धार्थला आपण जर मध्ये ना कल्चर तुम्ही सांगितलं,
संस्कृती हवी की नाही राजकारणात? का काही वागणारे, काही करणारे, कसेही राहणारे लोकच पाहिजे? संस्कृती असावी ना. श्रीमंत आहे, चांगल्या घराण्यात जन्म घेतला आहे म्हणून अभिमान, अहंकार, उद्धटपणा हे आमच्या अंगी जर असेल तर तुम्ही आम्हाला उभंच करणार नाही ना. उभं नाही करणार. सगळ्या प्रथा मोडीत काढून उभं राहण्यासाठी आपण असतो. मी माझ्या वडिलांना हाताने अग्नी दिला. सगळ्यांनी टीका केली आपल्या वडिलांना, आपल्या कोणी मुलगी अग्नी देते. अरे मी गार्गी मैत्रीच्या देशामध्ये जन्मलेली आहे. त्यांनी नाही सांगितलं की स्त्रियांनी कधी अशा गोष्टी करायच्या. मग संस्कार, स्त्रियांना सन्मान देणाऱ्या माणसांना पण राजकारणामध्ये स्थान पाहिजे ना. त्यामुळे मला वाटतं एक संस्कारी चेहरा म्हणून सिद्धार्थच्या पाठीमागे आपण सर्वजण उभ्या राहा आणि त्यांना मोठ्या मताने निवडून द्या. आपण म्हणतो नाही, गाणं आहे आपलं मराठी, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तसे आपल्याला खूप चटके मिळाले पिढ्यानं पिढ्या. रामायण घडले, महाभारत घडले, स्त्रीच्या सन्मानासाठीच लढाया झालेल्या आहेत आणि अजूनही ती लढाई कायम चालू आहे. या स्त्रीची लढाई बिकट का झाली हो आत्ताच्या कलियुगामध्ये? कारण तिच्या खिसा नसतो तिला, तिच्या पदराच्या टोकाला पैसे नाही हो, म्हणून झाली. तिला साधा कफ झाला तर कफ सिरप आणायला पैसे मागायला लाज वाटते सासूकडे, सासऱ्याकडे. तिच्या साडीला ठिगळं लावून लावून ती घालते. पण जर चार आपल्या भाऊबीजेला भावाने दिलेले, माहेरकडून आलेले, कोणी दिलेले पैसे जपले तर काय द्यायचं असेल? नवऱ्याचा सदरा फाटला असेल तर त्याला मात्र नवीन सदरा आणते, स्वतःचा कधी विचार करत नाही. या स्त्रीने स्वतःची बचत जी केलेली, ती बचत लपवतात. तुम्ही सगळे पैसे लपवतात, मला माहिती. सांगा बरं, तुमच्याकडे असलेले पैसे तुम्ही लपवता की नाही? खरं सांगा, मी पण लपवते. आता तर मुलापासूनही लपवावं लागतं कारण पटकन लॉकरमधून घेऊन जातो, कळतच नाही. आता मुलं मोठी झाली ना, पण लपवावं लागतात पैसे. कुठे कुठे लपवतात मी नाही सांगणार कुठे लपवतात, पण तुम्ही डाळीच्या डब्यात कुठेतरी ठेवत असताल पुडकं एक. देवघरामध्ये खाली लपवून ठेवता की नाही? साडी, नवीन साडीच्या घडीत हळूच 2 नोटा सरकून ठेवता की नाही? खरं सांग. आणि सांगता का कुणाला माझ्याकडे पैसे? अडचण आहे ग, जरा पैसे आहेत म्हणल्यावर नाही देणार. काय आता अर्ध्या लोकांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, तुमच्याकडे काय माहीत नाही. आमच्याकडे तर अर्धे तिकडे हातभट्टीतच गायब. त्या बायकांची परेशानी वेगळीच. त्यानंतर इथं प्यायला पाणी नाही म्हणून नवरा पूर्ण नीट लावून येतो म्हणल्या, पाणीसुद्धा घालत नाही. म्हणजे बऱ्याच वेळा दारूबंदी करावं ताई असं म्हणतं. मग हे जे पैसे आहेत हे तुम्ही लपून का ठेवता बरं? सांगा बरं. काय पैठणी बिठणी घ्यायची असते का दिवाळीला? का स्वतःसाठी काही गंठण करायचं आहे, काही नथ घ्यायची सोन्याची, काय करायचं आहे? कुणासाठी वापरता हे पैसे तुम्ही? हे वेळेला उपयोगी पडावे म्हणून वापरत असता. स्वतःसाठी कोणती स्त्री, पंकजा मुंडे राष्ट्रीय नेता असलेली स्त्री, ते इथे बूथवर काम करणारी माझी महिला कार्यकर्ती, कोणीही स्वतःसाठी पैसे वापरतात. आपल्याला सवयच नाही, आपल्या डोक्यात आपल्या भागच नाही संस्काराचा तो. मग हे जर पैसे तुम्ही बचत करत असाल तर या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना आम्ही चळवळ दिली. मोदींचा एक कार्यक्रम झाला होता मी मंत्री असताना, 5 लाख महिला तिथे आल्या. 0% व्याजदराने महिलांना बचत गटाला कर्ज देण्याचा निर्णय हा तेव्हाच्या आमच्या महायुतीचं सरकारमध्ये तुमच्या लेकींनी केलेला आहे. कारण महिलांना मला आवडलं का, आणि मी सिद्धार्थ नाही सांगणार की ह्याच्यावर जोर द्या, महिला बचत गट तयार करा आणि त्यांना 1-2 वर्ष अनुभवानंतरच ते मिळतं 0% व्याजदराने कर्ज. मग आता हे कर्ज का दिलं बरं महिलांना? का बरं त्यांना व्याजदर माफ केला? कारण त्यांच्या स्वाभिमानामुळे. महिला कधीच कुणाचं उधार ठेवत नाही. सांगा बरं, कोणती महिला कर्ज बुडून पळून गेलेली आहे? सगळ्या देश सोडून पळून गेलेले माणसं आहेत का बायका आहेत? पैसे बुडवून पळून गेलेले कधी बघा की खूप कर्ज बुडवून पळून गेले नाही. ती गहाण टाकेल दागिने, घरामधलं काही भांडेसुद्धा विकाल, पण कुणाचे पैसे ठेवणार नाही. एखाद्या मैत्रिणी जर एखादा दागिना आणून दिला की अगं तुझ्या कपाटात ठेव, मी 4 दिवस गावाला चालले, तिच्या जीवात जीव नसतो, कधी ती येते आणि मी तिचा दागिना तिला परत करते. माझ्या लहानपणी आमच्या शेजारी काकू राहायच्या, एक नवीन लग्न झालं होतं त्यांचं. नवीन लग्न झालं तर लहान वयाचं होतं, त्यांना पटकन लक्षात नाही आलं काही संपलंय. घरातला यायचं आमच्याकडे एक फुलपात्र घेऊन का माझ्या आईला, वहिनी दूध द्या ना, दूध संपले. आणि दुसऱ्या दिवशी परत दूध आणून द्यायच्या. मला कळायचं नाही दूध घेऊन गेले आणि परत का आणून द्यायला. माझी आई म्हणायची अगं त्यांना ते ठेवावं वाटत नाही म्हणून ते आणून देतात. आपल्या घरी अचानक पाहुणे आले, आपण घरात तूप संपलं, शेजारकडनं एक वाटीभर तूप आणतो, लगेच कधी वाण्याच्या दुकानात जातो आणि कधी तूप घेऊन त्यांचं वापस करतो, चैन पडत नाही. या महिलांच्या हातात जर या देशाचं अर्थकारण असेल
या महिलांना जर प्रोत्साहन दिलं, त्यांच्या खिशात 4 पैसे राहिले तर ते कुठं जाणार आहेत? ते परत सिस्टीममध्येच येणार आहेत ना. तुम्ही काय झाडाखाली पुरून ठेवणार आहेत का? तुम्ही त्याच्यात काय करणार? हे परत सिस्टीममध्ये येणार. तुमच्या खेळ पण तुम्हाला सन्मान देऊन जाणार आहे. त्याच्यातून तुम्ही काय घेणार आहेत? वस्तूच घेणार आहेत विकत? कुठे देणार आहे? हे विरोधक जे नाव ठेवायलेत ना, इलेक्शन आलंय म्हणून पैसे दिले महिलांना. मग तुमचे इलेक्शन नाही आले का 75 वर्षामध्ये? किती इलेक्शन लढलं तुम्ही लोकांनी? किती वर्ष सत्तेत राहिले? का नाही वाटलं तुम्हाला की या महिलांना 4 पैसे द्यावे? का या शेतकऱ्यांना काही मोफत वीज द्यावे तुम्हाला वाटलं नाही? का नाही वाटलं तुम्हाला महिला मुलींना मोफत शिक्षण द्यावं? काय आपल्या एका देवदर्शनाला जाते, माहेरी जाते, नातेवाईकांकडे जाते, लग्न कार्याला जाते, ती माऊली नेहमीच घरात बसते तिकिटाचे पैसे नको म्हणून. अर्धं तिकीट झाल्यामुळं तिलाही नेले जोडीने कुठेही फिरायला, नवऱ्यालाही नको वाटले, चल बाबा अर्धंच तिकीट लागतं, तिला अर्धं तिकीट द्यावं का नाही वाटलं? एवढ्या सगळ्या योजना का नाही द्यावं वाटल्या यांना? फक्त राजकारण करायचं, ध्रुवीकरण करायचं, देश पातळीवर, धर्मावर, जातीवर राजकारण करायचं, हेच इतके वर्ष केलेलं आहे. हे सगळं पुसून टाकण्याचं काम जर कोणी केलं आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी. त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात सरकार आलं तर फायदा होईल की नाही महाराष्ट्राचा? होईल का? महाराष्ट्राचा जर फायदा झाला तर पुण्याचा पण फायदा होईल का नाही? पुण्याचा झाला तर शिवाजीनगरचा पण फायदा होईल की नाही? मग जर देशाचं सरकार, आमची टाकी मोदींची आहे, आमची पाईपलाईन राज्याच्या महायुतीच्या सरकारची आहे, तर शिवाजीनगरच्या बकेटमधला नळ कोणाचा असला पाहिजे एवढं तुम्हाला चांगलंच कळतं. एकाची पाईपलाईन, एकाचा हौल आणि एकाचा नळ असेल तर खाली ठणठण गोपाल, काहीच नाही भेट. आज 14 मध्ये पहिल्यांदा देशामध्ये शौचालय बांधायची सुरुवात झाली. पहिल्यांदा प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, नॅशनल हायवे याच्यामधून देशाला जोडण्याची. अहो, आपल्या प्रधानमंत्र्याला 4थ्या रांगेमध्ये बसवायचे जगाच्या पातळीवर. आज पहिल्या रांगेमध्ये आपला प्रधानमंत्री आले आणि आपण किती चांगले कामं केले. जेव्हा युद्ध छेडलं गेलं होतं तेव्हा आपण आपल्या पोरांना, तिथे शिकणाऱ्या लोकांना रशियामधनं वापस आणलं. कोणत्या